उरणमधली 20 गुंठे जमीन म्हणजे तिसऱ्या मुंबईची जिथून सुरुवात होते त्या भागात आपण आहोत आणि आपल्याला कल्पना आहे की नवी मुंबईत जर 7 कोटी गुंठा आहे तर इथे 10 कोटी रुपये गुंठ्याचा जमिनीला भाव आहे। अशा स्थितीमध्ये जशी विमानतळाची फसवणूक 22.5% झाली, तो 22% हा बोगस GR होता। 2013चा कायदा असताना गुपचूप येऊन खरात बाबांसारखी चोर मंडळी इथे जमिनी खरेदी करतात आणि त्या खरेदीसाठी इथले तहसीलदार, इथले प्रांत, इथले तलाठी जे अनमोल असं सहकार्य या बंधुबाबांना करतात, त्यावरून सिद्ध होतं की रायगड कधी विकला जाईल हे लोकांना कळणार नाही। आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या, दिबा पाटील, बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या लोकांनी सावध व्हावं। या जमिनीच्या प्रकरणावर इथल्या महसूल विभागाची, इथल्या आमदारांची, इथल्या खासदारांची, सगळ्यांची चौकशी लागली पाहिजे, कारण आम्ही लोकप्रतिनिधी याला जबाबदार असतो। मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की या जमीन प्रकरणी खरात बाबाच्या घरावर बुलडोझर चालला पाहिजे। याच पद्धतीने महसूल विभागातले जे अधिकारी आहेत त्यांच्या घराची चौकशी झाली पाहिजे, त्यांच्याकडे पैसा किती आहे, उरणमधले तहसीलदार इथे किती वर्ष आहेत, तलाठी किती, त्यांच्या बदल्या झाल्या पाहिजे आणि त्यांनी कमवलेला पैसा खणून काढला पाहिजे। रायगडच्या शेतकऱ्यांचा भ्रष्टाचार तुम्ही खणून काढला पाहिजे। इथल्या महसूल विभागाची चौकशी लागली पाहिजे आणि जमिनीचं प्रकरण 100 ते 200 कोटीच्या पलीकडे असल्यामुळे त्याची ईडी चौकशी लागणं हे आम्हाला अपेक्षित आहे। आणि ही जमिनीचा ताबा आम्ही आगरी कोळी कराडी समाजाचे सगळे लोक घेणार आहोत आणि इथे आगरी कोळी समाजाचं कुठलंही समाज हॉल, शाळा, कॉलेज आम्ही इथे बांधायचा प्रयत्न करणार आहोत। नागरिकांनी सतर्क राहावं आणि अशा जमिनी कोणालाही विकू नये ही विनंती मी आमच्या इथल्या भूमिपुत्रांना करतो। आम्ही इथले भूमिपुत्र सगळे एकत्र येऊन आता सुद्धा जी फसवणूक शेतकऱ्यांची चालू आहे, 22.5% तिसरी मुंबई घेत आहे, त्याची सुरुवात उरणमध्ये करणार आहोत आणि उरणमध्ये तहसील कार्यालयासमोर आणि इथल्या पोलीस स्टेशन समोर आम्ही धरणे आंदोलन करू आणि आम्हाला विश्वास आहे इथल्या शासनाला एकतर आम्हाला न्याय द्या, अन्यथा ही तिसरी मुंबईची जी तुम्ही चालवली फसवणूक आहे ती थांबवू आम्ही आणि आमच्या पुढे कोणी जाणार नाही। कारण इथे सेज प्रकल्प आदरणीय दत्ता पाटील आमचे विरोधी पक्षनेते यांनी बुडवला होता इथल्या उरणच्या समुद्रात। शिडकोला सुद्धा थांब सांगण्याचं काम दिबा पाटील साहेबांनी केले, 4 हुतात्मे दिले। ही लढणाऱ्यांची भूमी आहे, या भूमीसाठी रक्त सांडणार आहे आणि खरात बाबाला इथे आम्ही समुद्रात गाडल्याशिवाय राहणार नाही। आता सुद्धा जमिनीचा भ्रष्टाचार प्रचंड आहे। सेजनी मोठ्या प्रमाणात जमिनी घेतल्या, तिथे एक सुद्धा नोकरी दिली नाही, एक सुद्धा प्रकल्प केला नाही आणि म्हणून सेज प्रकल्प इथे गुंडाळा लागला। अशाच प्रकारचा तिसऱ्या मुंबईचा प्रकल्प हा सुद्धा उद्योगपतींच्या किंवा या भोंदूबाबांच्या फायद्यासाठी आहे आणि म्हणून खरात बाबाचं एका दिवसात रजिस्ट्रेशन फेरफार पडतो। आमचे शेतकरी गावठाण मागतात तर त्यांच्या घरांच्या नोंदी पंचनामे होत नाहीत, शिडको आमचे पंचनामे करून देत नाही। अशा परिस्थितीमध्ये या प्रकरणात आम्ही आंदोलनाची मागणी करतोय आणि हे आंदोलन होणार, इथली जनता यामध्ये उतरणार आणि खरात बाबाला आम्ही बाहेर काढणार आणि तुरुंगात टाकणार, यामध्ये शंका नाही। मुख्यमंत्री त्याची काळजी का करतात याची मला चिंता वाटते की 200 महिलांचं लैंगिक शोषण करून सुद्धा त्याच्यावर कारवाई होत नसेल तर महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाबद्दल सगळ्यांच्या मनात आता संशय निर्माण झालाय। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील।